नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक संवर्गाच्या या ठिकाणी परीक्षा झालेली होती। तर त्याचा आता या ठिकाणी निवड यादी लागलेली आहे, ती तात्पुरती स्वरूपाची। तर आपण हे पूर्ण बघणार आहोत कशा पद्धतीची आहे, या ठिकाणी किती वॅकन्सी होत्या, या ठिकाणी किती जणांची लिस्ट लागलेली आहे, त्याच पद्धतीने मार्क्स जे आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन मध्ये कोणाचे या ठिकाणी कमी आणि जास्त झालेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। या ठिकाणी अप्लाइंग कॅटेगरीनुसार आणि रिमार्क्सनुसार या ठिकाणी फायनल निवड यादीमध्ये कशा पद्धतीचे बदल होऊ शकतात हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे। या ठिकाणी चॅनलवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी बघा या नॉर्मलायझेशन पद्धत कशा पद्धतीने मोजली जाते किंवा तुमचे मार्क्स जे आहेत ते कमी किंवा जास्त कशा पद्धतीने होतात त्याचा मी व्हिडिओ डिटेलमध्ये या ठिकाणी बनवलेला आहे ऑलरेडी। तर हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या, कारण जेव्हा तुमची फायनल लिस्ट पडणार आहे त्यामध्ये तुमचे मार्क्स जे आहेत ते कमीही होऊ शकतात आणि तुमचे मार्क्स जे आहेत ते या ठिकाणी वाढू शकतात। तर हा व्हिडिओ मी खूप डिटेलमध्ये बनवलेला आहे, कशा पद्धतीने तुम्हाला नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये डीएमसीचे जे एक्झाम होतात त्याच्यामध्ये इक्वी पर्सेंटाइल मेथड ही वापरली जाते। तर इक्वी पर्सेंटाइल मेथडनीच तुमचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे। जे विद्यार्थी लिस्टमध्ये नाही आहेत तर तेही पुढच्या यादीमध्ये आतमध्ये येऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये जे आता आहेत ते यादीतून बाहेरही जाऊ शकतात। तर एकदा मार्क्स कमी जास्त कशा पद्धतीने होतात किंवा फायनल कशा पद्धतीने होतात त्यासाठीचा हा व्हिडिओ बनवलेला आहे, तर एकदा बघून घ्या। या ठिकाणी बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक संवर्गाची एक्झाम झालेली होती। तर त्यामध्ये टोटल 1846 वॅकन्सीज होत्या। यामध्ये बघा त्यांनी आता एक निवड यादी लागलेली आहे, ही तात्पुरत्या स्वरूपाची निवड यादी आणि उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तयार केलेली ही यादी आहे या ठिकाणी। तर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जे कोणी विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना अभिनंदन। या ठिकाणी 2/12/2024 ते या ठिकाणी 12/12/2024 पर्यंत ही परीक्षा जी आहे कार्यकारी सहाय्यकाची घेतलेली होती। यामध्ये बघा टोटल या ठिकाणी 1846 पदे होती या ठिकाणी कार्यकारी सहाय्यकाची। तर त्यांना कास्टनुसार या ठिकाणी डिवाइड केलेलं होतं। जे ओपन मध्ये आहेत 506 पदे होते आणि या ठिकाणी बघा समांतर आरक्षणामध्ये सुद्धा या ठिकाणी पदे दिलेली आहेत। त्यानंतर बघा खाली या ठिकाणी अनाथ मुलं सुद्धा होते आणि दिव्यांगांसाठी सुद्धा होतं। 1% आणि 4% नुसार या ठिकाणी अनाथांसाठी 18 पदे जी आहेत ती आरक्षित होती आणि दिव्यांगांसाठी 74 पदे या ठिकाणी आरक्षित होती। तर मित्रांनो या ठिकाणी 92 पदे ही त्यांची होती सेपरेट याच्यामध्ये ऍडिशन केलेली। तर या ठिकाणी एकूण पदे जी आहेत ती 1846 आहेत आणि याच्यामध्ये बघा तुम्ही जी लिस्ट लागलेली आहे ती तुमची टोटल लिस्ट जी आहे ती 1825 विद्यार्थ्यांची आहे। तर हा बदल झालेला आहे। या ठिकाणी बघा 1846 वॅकन्सी पैकी 1825 ची लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। तर बाकीच्या पदांचं काय आणि यामध्ये बघा तुम्हाला नाही का कॉमन लिस्ट मेरिट नंबर दिलेला आहे, रोल नंबर प्रत्येकाचे दिले आहेत, विद्यार्थ्यांचे नाव आहे, जेंडर आहे, अप्लाइंग कॅटेगरी म्हणजे कोणत्या कॅटेगरी मधून ती एक्झाम त्यांनी अप्लाय केला होता आणि मार्क्स जे आहेत ते आफ्टर नॉर्मलायझेशन आलेले आहेत। त्याच पद्धतीने रिमार्क भेटलेला आहे, म्हणजे जर कोणी कास्ट मधून अप्लाय केला असेल आणि त्याला मार्क्स जे आहे ती कॅटेगरी जी आहे ती ओपन मधली भेटली असेल, जास्त मार्क्स घेतल्यामुळे तर ती समोर दिलेली आहे। मार्क्स बघून घ्यायचे, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क्स आलेले आहेत ते या ठिकाणी बघून घ्या, कारण हे मार्क जे ते नॉर्मलायझेशनच्या नंतर आलेले आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्हाला नाही का एकदा तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचं नॉर्मलायझेशन जे आहे ते पक्क करून घ्या। कशा पद्धतीने काढतात त्याची सगळी प्रोसिजर मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर ती एकदा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या। तर टोटल जी पदे ते 1846 आहेत आणि 1825 ची लिस्ट लागलेली आहे। बाकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी का घेतलेलं नाही आतमध्ये काही समजत नाही का, तेवढेच विद्यार्थी या ठिकाणी बसलेले होते। तर मित्रांनो नेक्स्ट अपडेटसाठी किंवा नॉर्मलायझेशनच्या पद्धतीसाठी जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात। तर मित्रांनो याच्या माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही जर अजून चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।